हा रात्रीचाच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर रात्री मस्त असा मसाले भात करायला घेतला होता. त्यासाठी इथे ना मी म्हणजे जे खडे मसाले असतात ना ते तेलामध्ये छान तडतडू दिले. त्याच्यानंतर ना मग कांदा, परत नंतर हिरवी मिरची, टोमॅटो टाकून चांगलं लालसर होईपर्यंत परतून घेतला मस्त 5 मिनटं. त्याच्यासोबतच ना नंतर थोडंसं मी भाज्या आपल्या जे घरात असतात ना त्या ॲड केलेल्या आहेत. आता तुम्हाला पण माहिती असेल की पुलावला काय काय लागतं, पण जे अवेलेबल असेल ते पण वापरले तरी पण छान लागतं. आता माझ्याकडे काही बटाटा नव्हता, त्यामुळे मी कॉलीफ्लावर, जास्त फ्लावर आणि नंतर मटार, परत नंतर गाजर आणि असं काही टाकून सगळं एकत्र केलं, छान परतून घेतल्यात, मीठ टाकून मस्त एकजीव करून घेतलं. मग त्यामध्ये जे आपले घरगुती मसाले असतात ना, परत लाल तिखट पावडर, गरम मसाला, हळद, परत नंतर व्हेज बिर्याणी मसाला, थोडंसं पाणी टाकून छान एकत्र शिजवून घेतलं. त्याच्यानंतर आपला जो मटण मसाला असतो तो हे ॲड केलेला आहे. खूप छान टेस्ट लागते, तुम्ही पण यूज करून पाहू शकता कधी केला नसेल तर मस्त असं परतून घेतल्यानंतर ना इथे मी 10 मिनटं तांदूळ धुवून भिजू घातली होती. आता इथे तुम्हाला ना जो आवडतो तो पण तुम्ही वापरू शकता. आता आम्ही राशनचा तांदूळ आहे ना तोच वापरलेला आहे आणि मस्त लागतो, आम्हाला आवडतो पण सगळ्यांना. तर छान असं पाणी टाकून 15 ते 20 मिनटं शिजवून घेतला. तर छान असा आपला पुलाव पण तयार झाला. आता ह्याला पुलाव पण म्हणू शकता आणि मसाले भात पण म्हणू शकता. तर खूप टेस्टही झालेला होता. तर मस्त असं छान झालं. त्याच्यामुळे नंतर रात्री जेवण पण मस्त झालं. त्याच्यासोबतच लिंबू पण घेतलं आणि छान लागतो. परत नंतर काल मुलांनी ना खूप हट्ट केला म्हणून केक पण आणला होता. तर असं काही रात्रीचं जेवण पण